तर मंडळी फायनली आपण आलेलो आहोत टेबल लँडला. टेबल लँड हा स्पॉटचं नाव आहे म्हणजे हा पॉईंटचं नाव आहे. तर आता आपण जरा फोटो बिटो काढून घेऊया. प्लीज ॲडजस्ट गाईड. येस गाईड, लोकल गाईड, घरातला गाईड, होममेड. ते ना ते धरण. अच्छा, पण कोणत्या त्याचं नाव मला आता आठवत. ते पूर्ण असं पाल्लं वगैरे सगळं आहे. जत्रा बनवली आहे. जत्रा यस जत्रा वगैरे सगळं आहे. तर हा आहे माऊचा धरण असं पूर्ण. तुम्ही बघतो तो माऊचं धरण आहे. फक्त व्ह्यू बघा, व्ह्यू वा स्काय. फक्त किंचित अंतर वाके आता डायरेक्ट धकात डायरेक्ट त्या अवकाशात. थोडं मोडल काय मरणार नाही पण व्ह्यू कडे काय काहीच. डॅम आहे, फोकस कर डॅमवर. घरातली गाईड, येतो मस्त मध्ये. घरातली गाईड. तर काय एवढा मोठा असा सुंदर असा नेचर मला बघायला भेटणार आहे का मुंबईला? हा ना, या ना आमच्या गावाला महाबळेश्वर. काहीतरी दाखवा. नाही फिरवणार पण कोणाला तरी सांगेन नक्की फिरवायला. दुसरे गाईड भडकले. दुसरे गाईड ना फोटो काढायला. दुसरे गाईड फोटो कसं काढायचं ते असेच तर मंडळी अशा रीतीने आपण आलो परत रूमवर. आणि कोणीतरी केक दिलाय मला. केक दान केलाय. कोणीतरी मित्राचा बर्थडे होता तरी केक खाते अशी. आणि इथे कुक लपले. तुम्ही बाहेर या प्लीज, प्लीज बाहेर या सा. तर मंडळी आपण आलो वाईमध्ये, महाबळेश्वर वाईमध्ये आलो. म्हणजे किती 30 किलोमीटर. फक्त पान खायसाठी आलो आहे. म्हणजे यांच्याकडचा फेमस आहे पानवाला. सगळे फ्लेवर आहेत बघा तुम्ही. सगळे पिस्ता, चॉकलेट, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, ऑरेंज म्हणजे सगळे. आईस्क्रीमचे फ्लेवर नसतील तेवढे पानचे फ्लेवर आहेत इकडे. असं काय आहे. तर 30 किलोमीटर म्हणजे आपली कणसोलीपासून ते उरणपर्यंत फक्त पान खायला आलं आपण. तर आपल्या दादाने आणलंय, सगळ्यांनाच घेतलंय पान खायला. कारण की जेवल्यानंतर पान खायला चांगलं असतं बरोबर ना. 30 किलोमीटर कधी खायला तरी गेलं का पान खायला आलं. तर हा आहे तो पान शॉप, कृष्णा आहे पान शॉप. आम्ही पूर्ण सेटच घेतला आहे. जेवल्यावर खातील सगळे फ्रेश. चांगलं असतं का पान खायला? आम्हाला माहित नाही, मामा खाऊन बघू आज. पान खाण्याचे फायदे सांग ना. फायदे पान खाण्याचे फायदे असे आहेत की ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. अजून प्लस शेविंग. अच्छा, दाताची मालिश. तर त्यासाठी पान घेतलं आपण स्पेशल. खाणार आहेत पोरं सगळे. भेटतो तुम्हाला. चला. अरे बर्थडे आहे भावाचा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाई. तुम जिओ 1000 के दिन 50,000. मी जास्त ब्लॉक मध्ये. तर मंडळी आपल्या भावाचा बर्थडे आहे कुणाल भाईचा, ज्याने आपल्याला इथं आणलाय. तर 12 वाजल्यात आता. या तुझ्यासाठी आले. तर मंडळी जेवायला बसलो. तुम्ही बघू शकता मस्त छोले, डाल भात आणि मस्त चकल्या वगैरे केल्यात. तरी कोणी केले, कोणाला क्रेडिट द्यायचं, कोणी केलं? साक्षी आणि दीदी. सो थँक्यू तुम्ही बनवल्याबद्दल जेवण. आता टेस्ट केलं समजेल थँक्यू बोलू काय बोलू. तर आता आपण जेवूया मस्त पैकी. भाईचा बर्थडे आहे आपल्या कुणाल भाईचा, आपण सेलिब्रेट केला आता. तर जेवूया आपण मस्त पैकी. तर मंडळी आम्ही खेळतोय दमशरत आणि यांचा एकच पॉईंट झालाय, आमचे 2 पॉईंट झालेत. बाबा कैसा काय कैसा कैसा सांगा मला सांगा. मी पण एकदा सांगितलं. काय काय झालं? 3 झाले ना? 3 झालेत काय? 3 तुमचे 2 काय? गाईज 4 पॉईंट झाले आमचे. 4 पॉईंट यांचे 2 4 3 होतं. 4 वेळेला कसला 4 हे सांगा. हमारा अध्यक्ष बोला होय संपलाय. आमचे 4 पॉईंट आहेत गाईज. आता जान्हवी करणार यांची ऍक्टिंग. आमची टीम बघा, टीम मजबूत आहे गाईज. आमची टीम मजबूत आहे गाईज. येस गाईज
आम्ही जिंकणार तुम्ही हारणार. चिटिंग करत हे तुमची ते टीम मेंबर मेकअप करते बाबा 100% हारलास तुम्ही जा. अरे जंग जीतने से पहले तैयारी करनी पड़ती है. ऐसी मेकअप हमारे इधर ऐसा ही होता है. कबड्डी खेळताना लिपस्टिक लावून जातो मी. हमारे इधर ऐसा ही होता है. हिंदी नसीब अपना. Only 10 seconds. अभी दिखाता हूँ. इंग्लिश हिंदी करा कुठं कधी कशाला 4 वर्ड लव प्रेम करतो मी. लव स्क्वेअर चौकोन लव स्क्वेअर अच्छा अरे नको. तर मंडळी अशा रीतीने आमची टीम जिंकलेली आहे. कसली काय अंतिम निर्णय. तुम्ही हारले. बिनविरोध जितलो बिनविरोध समजलं का. बिनविरोध जितलो. बिनविरोध फेविकोल आहे फेविकोल. पॅकअप. तर मंडळी गुड इव्हनिंग. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 4:30. आम्ही काल 4:30ला झोपलेलो डायरेक्ट आता 4:30ला उठलो. म्हणजे दुपारी उठलो जेवलो वगैरे आणि पाऊस आला. आणि आता चाललो आपला शिवदादा न्यायचं आपल्याला फिरायला कुठेतरी. पाऊस आलाय आपल्याला गो कार्टिंग करायचं तर भेटणार नाही मला वाटतं करायला कारण की पाऊस आहे. आता बघू कुठं चाललोय आपण. ती बसले इथं बाई लोक बसले आपले सगळे. आणि इथं आपली स्वरूपा छोटीशी बहीण बसते. छोटीशी एकदम छोटी आहे बहीण बसली आपली. ऍडजस्ट चाललं सगळं ऍडजस्ट. आता बघू कुठं काय जातं तुम्हाला दाखवतो मी जाऊन. कालची मजा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही जामशेरात खेळलो. आम्ही जितलो बिनविरोध आम्ही दिली तुम्हाला काय दिली ही लोक ना फक्त पिक्चरचं नाव शोधायला रूम मध्ये जातात काडीबिडी लावून. काय नाही चिटिंग आहे. चिटिंग करून हरलेत. चिटिंग करून हरलेत. मी कमेंट तर गाईज पाऊस पडतोय त्यामुळे आपण गो कार्टिंगला जाऊ शकत नाही. तर त्यासाठी आपण थोडंफार पावसामध्ये जरा कांदा भाजी म्हणजे बटाटा भाजी कांदा भाजी काहीतरी खायला आलोय. शिवम दादाने आणलं. कुठं आलोय आपण सदा मामा. तर आता आपण भजी खाणार मस्त गरम गरम. तर तुम्ही वातावरण बघू शकता. वातावरण एकदम भारी आहे. ही लोक भिजत नाही ना. ही लोक मला भिजायचं आहे. एकटा काय भिजू. हॅलो गाईज हॅपी बर्थडे बाय. थँक्यू. तर तर आता आमची भजी वगैरे खाऊन झालेले आहेत. ही चरते अजून. सॉरी गाईज. तर आता आपण जाऊया गो कार्टिंगला. ऊन मस्त आलंय कडक मध्ये. गो कार्टिंग करूया. आता माझ्या सीन बी भारी दिसते. श्री स्वामी समर्थ काय श्री स्वामी समर्थ. मस्त नाश्ता वगैरे केला. भजी बिजी खाल्ल्या. नुसतं खातो घरी बी खातो इथं बी खातो. नुसतं खावायला आलं. मला तर वाटतं खावायला झालं. मला वाटतं घरी बी खातो इथं बी खातो नुसतं खातो. नाही फिरवते ते पाऊस येते त्याच्यामुळे लपडवतंय. चला काहीच ना तर गो कार्टिंग बंद होत काहीच. चप्पल नव्हती. तर मंडळी आता आपण आलो रेड बटनला गो कार्टिंग करायला. आपली सगळी गँग मस्त. पाऊस पण आता उडलाय. इथे उंट आहे खूप सुंदर उंट आहे. भैया खोटा बोलते गुस्सा करताय बद्दल. भाई खावाला तुला दिलंय माझा हात नव्हता. बाबू दाद बाबू हे बघा. तर मंडळी आपण जिथे गो कार्टिंगला गेलो तिथे खूप गर्दी होती त्यामुळे बोललो आपण आधी बोटिंग करून घेऊ. सनसेटचा व्ह्यू भेटेल मस्तपैकी. तर आपण आला आता बोटिंग करायला. इथे वेण्णा लेक आहे बाजूला आणि इथे हॉर्सरायडिंगचं पूर्ण आहे ना. तो कोण सनसेट भेटेल ना आपल्याला. खाली चाललाय. तर मंडळी आपण आलो आपला विना लेक जवळ. तर मंडळी आम्ही फायनली बोटिंग मध्ये बसलेलो आहोत. तुला ही गोष्ट आठवण. इथे आपल्याला तन्वी स्टार बसलेले आहेत आणि त्यांच्या दिदी म्हणजे आपल्या वर्षातही बसलेल्या आहेत. येस गाईज. इथे आपला विनीत को पायलट बसलेला आहे विनीत भाई.
आणि इथं आपण पायडर मारत आहोत. इथे हर्षला बसलेला आपला. लेफ्ट लेफ्ट आणि लेफ्ट. काय मारतो काय आम्ही दोन पायलट ठेवले. कांडेल. कांडेल. हॅलो गाईज अँड माशी आज पहिल्याच आणि वासुलो गाईज काम निघला. एक कार्डिओ इथे. खोकला नाही येत. बोर्ड घ्या ना इकडे फोटो काढू सगळ्यांचा. टोकेल बोटिंग करतोय. दमला ग, दमला पोरा. ठोकल. हाय गाईस. हाय गाईज. कसं वाटतं गाईज तुम्हाला होडीमध्ये बसून कसं वाटतं गाईज? बरं वाटते. पाय लेग मारले आम्ही आता. ए असं काप जितील आता 5 मिनिटात काप जितील. गाडी आहे गाडी आहे, आमचा स्वान आहे. ए यार मला माहित असं. आम्हाला स्वान भेटलाय. एक्सचेंज करा पटकन. ये लवकर ये. ये लवकर. एक तिचे फाटलं हे बघ अर्धी वरती बसलंय. तर गाईज तुम्ही आम्हाला माहिती आहे की तुम्ही आम्हाला बोलणार की तुम्ही कोकण बोटिंग पॉईंटला पण जाऊ शकत होते बोटिंग करायला. पण इथे आम्हाला महाबळेश्वरला जायचं होतं कारण की इथं व्ह्यू आहे ना खूप चांगला. त्यामुळे मी ड्रायव्हिंग सीट सोडली कारण की हर्ष भाईला चालवची होती गाडी. हर्ष चालवतोय. तर आपले दुसरे माणसं अजून आले नाही. आपण पोहोचलोय. गाईस आता आम्हाला इथे महाबळेश्वर मध्ये आम्ही बोटिंग करायला आलो. तिथे आम्हाला आयुष पाटील भेटले आहे. तर हा आलाय फॅमिलीच्या बरोबर. तर ते चाललेत लगेच उद्या. आपण अजून आहे 2-3 दिवस म्हणजे आपण चाललेत उद्या. हाय करा हाय. चल आई दादा इथे कुठं? गपचूप आईस्क्रीम खाता काय वाटते का तुम्हाला? इथे थंडी में आईस्क्रीम खा रहे हो गाइस. वही तो मजा है. डेंजर हो तुम गाइस. काका नाईस काका. नाही मी नाही का मलबेरी घे मस्त. ए मला हे दोन्ही मिक्स सांग. आणि काय खाशील? आईस्क्रीम. सो गाइस आता आमची बोट खायची इच्छा होती. घे ना. घे ना मा. मलबेरी घेतले गाइस. पाहिजे मलबेरी म्हणजे काय? मलबेरी म्हणजे चैता. फर्स्ट टाइम इथं यो फ्लेवर ट्राय केलाय आम्ही. मस्त लागते. मस्त आहे. पैसा वसूल झालेला आहे गाईज. म्हणजे आम्हाला कुणाल आमचा भाऊ कुणाल आम्ही मनापासून हा तू कट कर तर मला फक्त बोलायचं म्हणून बोलतो. माझा कुणाल बिचाराचा बर्थडे तरी आम्हाला फिरवतोय सगळीकडे. 100% दे रहा है उसका. दिल से शुक्रिया कुणाल. म्हणजे कुणाल थँक्यू. ऊपर से नाही बोल रहा फ्रॉम भाई. बॉटम ऑफ माय हार्ट. थँक्यू कुणाल अँड हॅपी बर्थडे. येस हॅपी बर्थडे टू यू. तर मंडळी आता आपण आलोय मॅप्रो गार्डन मध्ये. तर दर्शन अपूर्ण आहे महाबळेश्वरचा. तर तुम्ही इथं नाही आले तर मंदिरात आल्या नाही. खरंच मंदिर आहे रे इकडे. गणपती बाप्पा मोरया. उंदीर मामा की जय. तर आता बघू आपल्या बहिणी काय घेतात. आपण तर काय घेणार नाही मॅप्रो मधून. आपल्याला टाइम आहे. आपण फक्त फोटो काढा. सोमवारी जाणार. आपण सोमवारी जाणार आहे. हे उचल आणखी कोण घेणार नाही. सगळी फुकटे आहेत बघा. सगळी बघा खाऊन पालाली सगळी फुकटे ती. चांगला दे ना टेस्टिंगला कुठला तरी यार. आता भाई पहिला मला देईल बघ. तिला बघ भाई चांगला आहे तसा. थँक्यू भाई. फक्त फुकट खायची बात आहे. फक्त फुकट खायची बात. कोण घेणार नाही इथं. टेस्टिंग गाइस ओनली टेस्टिंग. हा भाई हा केसर फ्री का माल गाइस फ्री का माल. ज्यूस. तर मंडळी आता आपण आलोय मार्केटमधून आणि इथे बसल्यात आपली मंडळी. तर आपला सिलेंडरचा थोडा प्रॉब्लेम झाला काहीतरी आणि इथे आपल्या भाईचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे आपल्याला. आणि इथे चिकनचं वगैरे काम चालू आहे. जान्हवी काम करते. अक्षरशः जान्हवी काम करायला लागले. तुम्हाला आयुष्यात एवढं गोरा चिकन नाही भेटणार. खूप एवढं गोरा. साफ केलंय. तुझं म्हणणं असं जान्हवी अक्षरशः काम करत काम करत नाही. नाही करते जान्हवी काम करते पण मी पहिल्यांदा काम बघितलं. करत नाही करते पण दिल लावून करतं. बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. हॅपी बर्थडे भाई. टी शर्ट मस्त दिसतंय. टी शर्ट मस्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी आता वाजलेत 11:15. आपल्या भाईचा बर्थडे संपायला आला आणि आता इथे सगळे कुणाल दादाचे आपले मित्रमंडळ आहेत. ही आपल्या ताई आहे. याचा अजून
तर काय इथं आपला विवेक भाई बिर्याणी बनवत आहे आणि त्याला आपली सपोर्ट करते दीदी आपली, जी नेहमी जेवण बनवत आहे. आणि इथे ही तन्वी ताई घसरलेली आहे जेवणावर, सगळे घसरलेले आहेत जेवणावर. म्हणजे जेवण म्हणजे बिर्याणी बनवतोय आपण, पण तो बिर्याणीचा मसाला आहे त्याच्यावर पोळी खाते. आणि इथे टाइम झालाय 1:15 आणि आम्ही 1 वाजता नान बनवतोय. काय वेळ आले आमच्यावर, खूप वाईट वेळ आले, पण दादा मेहनत घेतात खूप आमच्यासाठी. काय नान बनवतात ना नान. इथे आपले भाऊ बसले, स्वराज भाऊ बोले. इथे बघा जरा साक्षी लाटते. इथे गण्या भाई काय करते आपला, काय करते बटर लावते. तर मंडळी आज आम्ही काल बिर्याणी खाली मस्तपैकी गरम आणि झोपलो. काल आम्ही आणली कोशिंबर केलो घरातल्या घरात. बिर्याणी मस्त होती, विनोद भाईने बनवली आपल्या. आता पण चाललो प्रतापगडला इथून. आता वाजल्यात 3:30. आम्ही रोजाच टायमाला निघतोय, म्हणजे रात्री लेट झोपतो, सकाळी पण लेट उठतो. आणि असं आमचं सगळं प्लॅनिंग चाललंय. हाय गाइस, लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. बघा हे ना 1 2 आणि तिथं 3 हे 3 जण ठरवून मॅचिंग करून आलेत गाईज. मी आणि भैया मॅचिंग करून आलोय. कोण? मी आणि भैया मॅचिंग केले, दोघांनी मॅचिंग केले. रस्ता कुठे आहे? इथून एकदम मिडलला आपलं घर. इथं गाडीचा वास गाडा एकदम मेन रोड. आणि आपला इथं पंचवटी बंगलो. माझा गॉगल तुटला काल चुकून, तर आता इथं दिवस असे आलेत की इथं गॉगल कुठं भेटेल नाही भेटेल, म्हणून आम्ही फेविक्विक घेतला गपचूक आणि चिपकवला. काही दिवस आले आमच्यावर चिपकवला आहे. तिथं नंतर जाणार आहोत. इथं आपण आता नर्सिंग पॉईंटला, काहीतरी हा पॉईंट आहे, मला पण माहीत नाही, पण इथे झाडं वगैरे मस्त अशी. हां आणि इथून असं व्ह्यू आहे कडक. बघा स्विमिंग पूल आहे का इथं, चला मग. अशा रीतीने आमच्या इथे फोटो वगैरे काढून झालेत. लोकेशन मस्त आहे इथं, पिक्चर पण शूट होऊ शकते मला वाटतंय. बरे काय माहिती कॉलेज आहे इथं, दादांचं कॉलेज आहे दादांचं. इथे दादा तर ऐकत नाही, दादाने फुल फायरिंग केलंच, दादा नुसता धुराला करते. तर मंडळी आता आम्ही आलोय कुठेतरी आलोय, माहित नाही मला कुठं आलोय. बिचाऱ्या वैतागलेल्या माझ्या बहिणी, आम्ही पोरांनी मस्त मजा केली. या बिचाऱ्या पोरींची वाट लागली. आम्ही मस्त फिरून मजा केली. थंडी किती दाखव, सेल्सिअस दाखव. 33 सेल्सिअस आहे. माझा फोन चायना आहे ना रे, तो चायनाचा दाखव. 23 सेल्सिअस. आणि एवढ्या थंडीमध्ये आईस्क्रीम खायचं आहे, फालुदा. तुम्ही काय म्हणले, खात नाही का? अनिकेत काय खाशील? कॉर्न भजी. महाबळेश्वरची थंड हवा आणि कॉर्न भजीचे मजे घ्यायला नको. थर्डलाच ऍक्टिंग केली, थर्डलाच ऍक्टिंग. मी ऍक्टर पण आहे ना. इथं आम्ही मस्त कांदा भजी खातो. इथं गरम गरम कांदा भजी, इथं गरम आईस्क्रीम, थंडा थंडा फालुदा. काय होतं ते माहित नाही मला. हे स्ट्रॉबेरीकडे असं बघत जात होतं म्हणून दिली, म्हणून कस्टमरला दिली तर पोटात ते धर रे बाबा. त्याला स्ट्रॉबेरी दिलंय हॉटेल वाट नाही तर तुझ्या पोटात पहिलं वाट तिला. तर मंडळी आता वाजल्यात किती वाजल्यात? आता वाजले पावणे 10 वाजल्यात आणि आपण चाललो आता कुणालच्या घरी जेवायला. तसं आपण लास्ट टाइम पण गेलतो जेवायला. तर आता जेवायला काय ते माहित नाही आपल्याला, पण आपण जाऊन जेवू मस्त की घरगुती जेवण. आपल्या 2 दिवस आपण घरगुतीच खात होतो, पण आपल्या ग्रुपचा खात होतो. आता कसं प्रॉपर घरचं खावं. त्याचे काका काकीचं म्हणजे मस्त हाताचं मस्त असं जेवण. तर आपला कुणाल बाई गाडी चालवत आहे. इथं दोघींना चिरी मिरी पुढे बसवलं आहे. जेवायला चाललो आहे आम्ही. आणि बाकी आपला अनिकेत वगैरे ते सगळे बायको येतात. तर आता आपण जाऊन तिथे बघूया कसं काय माहोल आहे आणि जेवूया जाऊन, आणि दाखवतो तुम्हाला काय काय जेवायला केलं, बरोबर का नाही? तर मंडळी आता आपण आलो आपल्या कुणालबाईच्या घरी. आपला कुणाल भाई आणि आपला अजून एक दादा जे आपल्या घरी आले होते रूमवर, त्यांची सगळी मंडळी. आणि इथं आहेत अर्धी मंडळी आतमध्ये बसले. आणि आपले कुणाल भाईचे पप्पा काका कसे आहेत? तुम्ही मला ओळखता का? कोण आहे मी? हा बघितले मी रितेश, कुणालचा मित्र. काकी आणि आपली ताई. हाय करा, काय करा. हाय यांचं ऐकू नका काकी, या काय पण खोट्या बोलतात. आपल्या काकी हाय करा, हाय करा. तुझी कंप्लेंटच करते मी. ही कुणालची आई. हाय करा. हाय हाय हाय. ही कुणालचे बाबा हाय करा. आणि कुणालचे काका. तर अशी सगळी मंडळी आहे. आणि आता आपण जेवणार आहोत मस्तपैकी. तर मंडळी तुम्ही बघू शकता घरगुती जेवण आलेलं आहे. हा चिकनचा रस्सा, हा सुका, ही पुरी, कांदा, एकदम घरगुती फील आणि एकदम असा जुना
कसं वाटतं आणि तुला इथं? मी पहिल्यांदा हा पहिल्यांदा झालाय आमचं दुसऱ्या वर्ष आहे इथे. मी ना खूप मला खूप एक्साइटमेंट होती आणि आता खूप मला घर पण मस्त एकदम. तुला कसं वाटतं इथे? खूप चांगलं वाटतंय. वाईब कशी येते ते सांग. आजची वाईब आहे ना बाबा, ऍक्च्युअली खूप खूप चांगलं वाटतं मला. जुना घर असं काय मग तेच तर बोललो मी, वाईब एकदम असं. तुझ्याशी नाही होणार, जाऊ दे. त्याला हर्ष बोल मस्त. मैं लफ्जों में बयान नहीं कर सकता. घरात तुम्ही पाहू शकता एक पण फॅन नाही. आणि आपण मुंबईमध्ये बिहार काढला पुणे शिकत. पंखा विदेशी. दादा जेवत नाही आपल्यावर. दादा काय करतो? जेवण आला. गंडावला दादा जेवण आला. तर आता आपण जेवण घ्या मस्त की. माझ्या तोंडाला पाणी सुटले. सॉरी गाईच. नंतर भेटू. आधी पोट पूजा, नंतर तुमची पूजा. हा गाईच. लय राहणार असेल तर असं काय नाही. आटपल्या कारवर. तर मंडळी अशा रीतीने आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण एकदम कडक होता. काय बोलतोस? एक नंबर होता. 3 दिवसानंतर आम्ही आज मनापासून जेवलो. सगळ्यांना असलं योज उठलं. पण 3 दिवसानंतर आज मनापासून जेवलो. तर धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढं चांगलं जेवण दिल्याबद्दल. थँक्यू काकी धन्यवाद तुम्ही जेवण दिलं एवढं मस्त. तुम्हाला पण धन्यवाद. वेलकम बोला. हा ते आमचा जरा फोटो काढू आपण आपला सगळ्यांचा.